Hello everyone guys, my name is Sujit and you are watching Best Writing with Sujit. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पहिल्या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामधलं पहिलं आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यास म्हणता येईल. यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. अ. व्हॉल्टेअर, ब. रेने देकार्त, क. लिओपोल्ड रांके, ड. कार्ल मार्क्स. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय अ. व्हॉल्टेअर. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. यानंतर दुसरा आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय अ. कार्ल मार्क्स, ब. मायकेल फुको, क. लुसिया फेबर, ड. व्हॉल्टेअर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब. मायकेल फुको. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. इथं इतिहासकारांची नावे आणि ग्रंथ दिलेला आहे. यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. पहिला आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री. लिओपोल्ड व्हॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. हिरोडॉटस, द हिस्ट्रीज. चौथा आहे कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. तर याचं उत्तर आहे, म्हणजेच चुकीची जोडी आहे 4 नंबरची, कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. पहिली टीप आहे द्वंद्ववाद. याचं उत्तर आहे, एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. दुसरी टीप आहे ॲनल्स प्रणाली. याचं उत्तर आहे, राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी 20व्या शतकात प्रथम विकसित केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनास एक निराळी दिशा प्राप्त झाली. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिलं, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. याचं उत्तर आहे, इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. दुसरं आहे, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे. उत्तर, मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते. भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले आहे. प्रश्न चौथा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. रेने देकार्त, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल,
लिओपोल्ड व्हॉन रांके, व्हॉल्टेअर हे आहेत युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पहिला आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर: 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपल्या दास कॅपिटल या ग्रंथात वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. त्यातूनच वर्ग संघर्षाला सुरुवात होते. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. दुसरं आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे, या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. दुसरं वैशिष्ट्य आहे, हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथाकहाण्यांशी जोडलेला नसतो. तिसरं वैशिष्ट्य आहे, या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. 4. चौथं वैशिष्ट्य आहे, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. त्यानंतर प्रश्न 5व्यातील तिसरा प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? याचं उत्तर आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहास लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव होता. त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमा द बोवा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. चौथा आहे, लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री व द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथातून इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर रांकेंच्या विचारांचा प्रभाव होता. तर मित्रांनो, हा होता इयत्ता 10वी मधील पहिल्या पाठाचा स्वाध्याय. यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.